हॅलो फ्रेंड्स, स्टडी विथ प्रथमेशमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण फोर्थ युनिट बघत आहोत, असेंब्ली लँग्वेज प्रोग्रॅमिंग. म्हणजे यामध्ये आपण ओव्हरऑल प्रोग्राम्स कव्हर करणार आहोत. तर आज आपण बघणार आहोत ALB टू परफॉर्म मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ 16 बीट PCD नंबर. मी ते 8 बीट नंबरचे पण तुम्हाला दाखवणार आहे आणि 16 बीट नंबर ह्या दोघांचं मी तुम्हाला इथं प्रोग्राम दाखवणार आहे. विदाऊट एनी लॉस ऑफ टाईम वी स्टार्ट अवर प्रोग्राम. ओके, तो फ्रेंड्स बघूया की आपल्याला नेमकं इथं कोणते कोणते प्रोग्राम बघायचे ते. त्याच्या अगोदर फ्रेंड्स बघा, जो मल्टिप्लाय करायचा आहे आपल्याला कोणता 8 बीट आणि 16 बीट BCD नंबरचा, तर पहिल्यांदा फ्लो चार्ट बघून घेऊया. ओके, तर पहिल्यांदा स्टार्ट केला मी आणि स्टार्ट केल्यानंतर मी नंबर लोड केले. num1 num2 हे काय केले मी व्हेरिएबल करून त्याच्यामध्ये नंबर 1 आणि नंबर 2चे व्हॅल्यू लोड करणार आहे. त्याच्यानंतर मल नावाची इन्स्ट्रक्शन यूज करून मल्टिप्लाय ऑपरेशन परफॉर्म करणार आहे. इथे मल्टिप्लाय ऑपरेशन परफॉर्म केल्यानंतर मला जरी BCD नंबर असतील तर मला इथे AAM इन्स्ट्रक्शन यूज करायची आहे फॉर BCD ॲडजस्टमेंटसाठी. आणि त्याच्यानंतर खाली रिझल्टला मला स्टोअर करायचं आहे. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलेलं असेल, काही डाऊट नसेल. तर तुम्ही आता कोड बघून घ्या कसं कोड करायचं आहे ते. तर पहिल्यांदा तर 8 बीट नंबर बघूया. सांगितलं त्यांनी 8 बीट नंबर म्हणजे इथं आपल्याला DB यूज करायचं, इथे DB यूज करायचं, बरोबर आहे. डिफाईन बाईट. तर पहिल्यांदा तर डॉट मॉडेल स्मॉल डॉट स्टॅक 100H ही तुमची झाली हेडर फाईल. आणि डॉट डेटामध्ये तुम्ही डेटा स्टोअर करणार आहोत. ओव्हरऑल स्ट्रक्चर ऑफ प्रोग्राम वगैरे काय असतो हे सर्व ऑलरेडी मी एक्सप्लेन केलेलं आहे. जर ती व्हिडिओ बघितली नसेल तर ती बघून घ्या. नंतर नंबर 1 नावाचा एक व्हेरिएबल घेतला, num2 नावाचा व्हेरिएबल घेतला आणि तिसरा घेतला रिझल्ट. num1 मध्ये 05 स्टोअर केला आणि 04 num2 मध्ये स्टोअर केला आणि रिझल्ट अजून भेटलेला नाही आहे म्हणून तुम्ही क्वेश्चन मार्क दिला आहे आणि तो स्टोअर करायचा रिझल्ट नावाच्या व्हेरिएबलमध्ये. तो पण आपला DB मध्ये असेल. कोड स्टार्ट हा सर्वांकडे सेम असतो. ॲड्रेस डेटा म्हणजे जो काही तुमचा सर्व डेटा आहे तो AX मध्ये स्टोअर होईल आणि जो AX मध्ये स्टोअर आहे तो DS मध्ये होईल. ओके, आणि पुढे काय करायचं आहे बघा. तर पुढे फ्रेंड्स काय करायचं आहे, जो नंबर 1 आहे तो स्टोअर होणार आहे AL मध्ये. फ्रेंड्स इथे AX का ना यूज करत आहोत आपण, कारण की हा 8 बीट डेटा आहे. जर 16 बीट डेटा असता तिथे AX मध्ये स्टोअर झाला असता. म्हणजे नंबर 1 जाणार आहे AL मध्ये आणि मल्टिप्लिकेशन म्हणजे मल ऑपरेशन परफॉर्म झाल्यानंतर तो नंबर 2 सोबत परफॉर्म करणार आहे. जे आपण इन्स्ट्रक्शनमध्ये बघितलेलं की इथे काही नसतो म्हणजे ऑटोमॅटिकली AL असतो. सो AL इंटू num2 आणि जो तुमचा रिझल्ट येणार आहे तो AX मध्ये स्टोअर होईल. पण आपल्याला BCD नंबर ॲडजस्ट करायचा आहे, त्यामुळे आपण AAM इन्स्ट्रक्शन यूज करत आहोत. ओके, आणि जो तुमचा रिझल्ट येणार आहे फ्रेंड्स, तो रिझल्ट जो AL मध्ये रिझल्ट असेल तो रिझल्ट जाईल रिझल्ट नावाच्या व्हेरिएबलमध्ये आणि हा तुमचा एंड करायचा कोड. म्हणजे तुम्ही जो एंड केला होता स्टार्ट केला होता तो एंड करा स्टार्टला इन 21H मूव 4CH मध्ये. तर हा तुमच्याकडे सर्वांकडे कॉमन पार्ट असतो. ओव्हरऑल प्रोग्राम कसा लिहायचा आहे फ्रेंड्स, तर ओव्हरऑल तुम्हाला हा कोड लिहायचा आहे. ओके, हा कोड बघून घ्या की तुम्हाला हा कोड कसा लिहायचा आहे ते बघा. या पूर्ण एवढा तुम्हाला कोड लिहायचा आहे. आय होप तुम्हाला समजलेला असेल. पुढे जाण्या अगोदर फ्रेंड्स, जर तुम्ही व्हिडिओ लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या, कारण खूप मेहनत लागते असे व्हिडिओ बनवण्यासाठी. सो लाईक करायला विसरू नका फ्रेंड्स आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुमच्या जास्तीत जास्त फ्रेंडपर्यंत व्हिडिओ पोहोचवा, कारण की माझा पण चॅनल ग्रो होईल आणि तुम्हाला पण जास्तीत जास्त खूप बेनिफिट होतील, कारण तुम्हाला सबस्क्राईब केल्यानंतर खूप सारे नोट्स वगैरे पण प्रोव्हाइड होणार आहेत व्हॉट्सअप चॅनलवरती. ओके, तर पुढे बघून घेऊया फ्रेंड्स. 16 बीट BCD बघा, म्हणजेच काय मल्टिप्लाय करायचं आहे 16 बीट BCD. फक्त एकच चेंज करायचं आहे फ्रेंड्स. जो नंबर 1 आहे नंबर 2 आहे इथं फक्त DBचे इथं DW टाकायचं आहे, इथे पण DW टाकायचं आहे आणि फक्त इथं व्हॅल्यू चेंज करायची आहेत. म्हणजे 0012 0004 म्हणजे इथं 4 डिजिट, इथे पण 4 डिजिट.
इथे मी 2 डिजिट नाही घेतलेत, कारण की 2 डिजिट हा 8 बिट नंबर असतो. 16 बिट नंबर म्हणजेच तुम्हाला 4 डिजिट इथे घ्यायला लागतील, 4 डिजिट घ्यायला लागतील. आणि हा ॲज इट इज सेम आहे तसंच, काय आपण इथे चेंज केलेलं नाही आहे. जसं आपण मगाशी केलं त्याचप्रमाणे, फक्त जो आपण नंबर 1 असेल तो जाईल AX मध्ये, कारण 16 बिट नंबर आहे. आणि इथं ऑपरेशन पण AMच परफॉर्म होईल, आणि जो AX मधला रिझल्ट असेल तो स्टोर होईल रिझल्ट नावाच्या व्हेरिएबलमध्ये. ओके, त्याला मूव्ह करायचं AXला रिझल्ट नावाच्या व्हेरिएबलमध्ये. ओके, आता आपण डिव्हिजनसाठी बघून येऊ काय करायचं बघा. मग त्याच्या अगोदर हा प्रोग्राम पूर्ण कसा लिहायचा फ्रेंड्स, तर हा पूर्ण कोड तुम्हाला असं लिहायचा आहे. ओके, हा नोट डाऊन करून घ्या तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये. ओके, आणि जे तुम्हाला हे दिसतोय ना म्हणजे सेमिकॉलमच्या साईडचं, ते तुम्ही लिहू नका, ते कमेंट असतात, म्हणजे तुम्हाला आपण कसं कमेंट यूज करतो त्याप्रमाणे. ओके, बघा ALP लिहायचं आहे 216 बिट BCDचं. ओके, तर BCD नंबरला काय करायचं आहे, डिवाइड करायचं. सेम स्टार्ट करा, लोड करा नंबर 1 नंबर 2, डिव्हिजन ऑपरेशन परफॉर्म करा, नंतर मग AAD करा. इथे तुम्ही हे आतमध्ये लिहा, मला जमलं नाही तुम्ही लिहून काढा AAD. आणि मग नंतर स्टोअर करा क्वेश्चन्स आणि रिमाइंडर, म्हणजे इथे रिमाइंडर आणि क्वेश्चन स्टोअर करायचे. तो कसा करायचा आहे प्रोग्राम बघून घेऊया. 8 बिट नंबरचं तुम्हाला मी दाखवणार नाही, तुम्ही स्वतः ट्राय करा, चुकलं तर चुकला, एकदा तुम्ही चेक करा कुठेतरी नोटबुकमध्ये वगैरे, जर पाहिजे असेल तर मी व्हिडिओ बनवेन. पण 8 बिटचं येत नाही एक्झामला, 16 बिटचं विचारतात. हेडर फाईल सेम राहील ॲज इट इज. नंतर जो नंबर 1 तुम्हाला ज्या नंबरला डिवाइड करायचा आहे तो नंबर 1 स्टोअर करा नंबर 1मध्ये. जो नंबर तुम्हाला ज्या नंबरने डिवाइड करायचा आहे तो नंबर 2 स्टोअर करा नंबर 2मध्ये, नंबर 2मध्ये. मग तर DW का 16 नंबर आहेत. क्वेश्चनमध्ये क्वेश्चन जाईल, रिमाइंडरमध्ये रिमाइंड जाईल, क्वेश्चन मार्क आहे, क्वेश्चन मार्क म्हणजे इथे रिझल्ट भेटल्यावर जाणार आहे. हा सर्वीकडे कॉमन पार्ट आहे. ओके, आणि मग पुढे काय करायचं आहे बघा फ्रेंड्स, तुम्हाला काय करायचं आहे, नंबर 1 मूव्ह करायचा आहे AXमध्ये, 0 इनिशियलाइज करायचा आहे, तो मूव्ह करायचा आहे DXमध्ये. कारण की फ्रेंड्स तुम्हाला मी सांगतो, जो तुमचा आन्सर बघा AX असतो ना, तो तुमचा असतो 8 बिट नंबर, बरोबर. 1 2 3 4 5 6 7 आणि इथं राहिला असेल 8. ओके, 8 बॉक्सचा असतो AX, आणि DX पण तुमचा असणार आहे 8 बॉक्सचा. ओके, तर जो तुमचा AX आणि DX असणार आहे ना फ्रेंड्स, समजा हे 8 बॉक्स आहेत. ओके, तर 8 बॉक्समध्ये तो तुमचा नंबर येणार आहे ना, तो जो 8 AXमध्ये जाईल, काय असेल तो क्वेश्चन्स, आणि रिमाइंडर असेल तो DXमध्ये जाईल, तो असेल 8 नंबर. समजला. त्यानंतर बघा काय केलं आहे फ्रेंड्स आपण, म्हणून आपण DXला काय केलं, इनिशियलाइज केला 0 नंतर डिव ऑपरेशन परफॉर्म केलं आहे नंबर 2 सोबत, म्हणजे डिव्हिजन परफॉर्म होणार आहे. आणि इथे चेंज एक करायचं की आपल्याला AAD इन्स्ट्रक्शन यूज करायची आहे, आणि AXला मूव्ह करा क्वेश्चन्समध्ये, DXला मूव्ह करा रिमाइंडरमध्ये. हा तुमचा ओव्हरऑल कोड असणार आहे फ्रेंड्स. आय होप तुम्हाला समजलेला असेल. आणि काय डाऊट असेल तर कमेंट करा, लाईक करायला व्हिडिओ विसरू नका व्हिडिओला, कारण की जर तुम्ही लाईक कराल तर पुढची घेऊन येणार आहे सम ऑफ द सिरीज. तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स.